चला एकदम सुंदर नजारा दाखवतोय तुम्हाला, जो की किल्ल्याच्या एकदम खाली पायथ्याशी पाण्यामुळे एकदम हिरवा झालेला आहे। हे बघू शकता एकदम तुम्ही छान असा, आणि इथं फोटोशूटही खूप छान येते। एकदम हिरवं पाणी झालेलं आहे, एकदम छान दिसतंय। नमस्कार, बोला सर थोडंसं तुम्ही। हे जे आहे ना ते कोरलेलं दिसतं ते पहा, हे आज कोरलेलं अशी जुनी लोक म्हणतात की अगोदर 6 महिन्याची रात्र आणि 6 महिन्याचा दिवस होता। तरी इथं राक्षस लोक आलेले होते, हा किल्ला उचलून त्यांना भांगशीवर न्यायचा होता आणि ती भांगशी इथं आणायची होती, अशी जुनी म्हणून प्रचलित आहे। पण मग काय झालं, ते कोरता कोरता सगळे कोंबड्यांनी दिला भाग, आणि त्या कोंबड्याच्या भागामुळे जे राक्षस लोक निघून गेले, त्याच्यामुळं हा किल्ला इथं जागच्या जागी थांबलेला आहे। आणि हा मजबूत किल्ला आहे, चारही बाजूना एक खंदक आहे, एकदम छान आहे। मग 6 महिन्यानंतर कोंबडा जागला होता का? हा, 6 महिन्यानंतर जागला, आणि तो कोंबडा चरण्यासाठी आला असेल इकडं, तर तो गावात राहतो, हल्ली गाव खाली आहे तिकडे। पण मग तो कोंबडा जे आहे ना, ते तिथून चरण्यासाठी आला, आणि तो कोंबड्यांना भाग दिल्यामुळं तो राक्षस घाबरून पळून गेला। भिल्लम यादव वगैरे यांनी काही केलेलं नाही भिल्लम यादव ते 400 वर्षापूर्वीचं, पण मग आणि मग हे त्याच्या आधीच आहे का? हा नाही, हे हे त्याच्या 6 महिन्याची रात्र 6 महिने दिवस हे किती वर्ष आधीच आहे?